आणि नो स्ट्रायकिंगला सौरभ ही जोडी पाहतोय खिडकारी संघाची. आणि पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येत असताना गोलंदाज सतीश जाधव. पहिला चेंडू यावेळेस फक्त स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल. यावेळेस स्वीपचा फटका, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतात. पहिला आग्रा बसतोय. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, कल्पेश. स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ. यावेळेस फाईन लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचाच फायदा घेत असताना सौरभच्या बॅट मधून येतोय पहिला खणखणीत चौकार. यावेळेस सतीश सज्ज होतोय. यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ऑन साइडला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो, उचलून फेक करेल तोपर्यंत फक्त एकच धाव आणि 1 ने धावसंख्या वर सरकत असताना धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती खिडकाली संघाची 5 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश. सतीश सज्ज होतोय ओव्हर द विकेट. यावेळेस आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट प्राप्त करतोय सतीश. गोलंदाज नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, शुभम. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येत भर पडत असताना धावफलकावरती 1 ने धावसंख्या पुढे आकार घेत असताना 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात खिडकाली संघाच्या. यावेळेस चेंडू हवेत होता, मात्र 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स आणि चौकाराने धावसंख्या पुढे आकार घेत असताना 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खिडकाली संघाची धावसंख्या 10 धावा.
दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रोहितचा वापर केला जातोय. कर्णधार सतीश जाधव आहेत. हार्ड हिटर फलंदाज वडवली संघाचे एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. नेहमीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळाली आहे. गोलंदाज रोहित रायटम ओव्हर द विकेट. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. सागर पाटील आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती सौरभ आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये किती धावा ठोकतील प्रथम फलंदाजी करत असताना याकडे लक्ष. यावेळी फुल टॉस फेकून देतोय 6 धावांसाठी. फाईन लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी चेंडूला कन्व्हर्ट करतोय बिग हिट. षटकाराने धावसंख्या पुढे आकार घेत असताना 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत खेडकारी संघाची. मात्र या षटकामध्ये चांगलं फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रोहित सज्ज होत आहेत ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडत असताना खिडकाली विपक्ष वडवली या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना पाहतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली आयोजित 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय. मोठ्या उत्साहाने ही स्पर्धा आपल्या समोर येते. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कव्हर केली जाते. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला होता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 19 धावा खिडकाली संघाच्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र थोडीशी खराब फेकी येते आणि त्याचं रूपांतर 1 धावेमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय सौरभ ज्याने एक षटकार ठोकलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडूला फेकून दिलं होतं. यावेळेस अजून एक मोठा फटका चेंडू हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणताही चुकी करत नाही आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंकज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथनं वडवली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. यावेळेस शॉट ऑफ फुल पॉवरफुल बिग 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 षटकार. आणि षटकाराने धावसंख्या पुढे आकार घेत असताना धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळत आहेत खिडकारी संघाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
तिसरी षटक घेऊन येतोय गोलंदाज सागर. स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम आणि नवीन फलंदाज गेलाय तो मैदानाच्या आतमध्ये पंकज. शुभम आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. किती धावांचं टार्गेट सेट करेल हा किडकारी संघ वडवली संघासमोर. वडवली संघ सुद्धा तितक्याच अप्रतिम कामगिरी पाहिली आहे आतापर्यंत वडवली संघाची. यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईटचा. 1 धावसंख्या पुढे सरकत असताना 27 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सागर राऊंड विकेट. यावेळेस ब्लॉकहोल मधून चेंडू खोदून काढलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत. अजून एक गडी बाद होतोय. शुभम बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यश स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज राऊंड विकेट. यावेळेस फक्त दिशा दिली होती आणि चेंडू 1 बाउन्स ऑर द लाईन चौकारासाठी आणि 4 धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 31 धावा पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती पाहायला मिळतात. खिडकाली संघाची धावसंख्या. तिथं गोलंदाज सागर सज्ज होतोय. यावेळेस बॅटची कडा आणि चुकी करत नाही आणि फलंदाज पंकज बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज कुणाल. आता मात्र स्ट्रायकिंगवर प्रथमच यशला पाहतोय. चांगली गोलंदाजी दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये सागर. इथनं वडवली विपक्ष खिडकाली या दोन संघांमध्ये सामना पाहतोय. सागर राऊंड विकेट. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला होता मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव आणि फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होतोय खिडकाली संघाचा. बॅक टू बॅक गडी बाद होत आहेत वडवली संघाचे. इथनं चांगली गोलंदाजी दाखवली जाते गोलंदाज सागरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवर फलंदाज यश. यावेळेस लो फुलटो चेंडू आणि फलंदाज बाद होत आहेत.
नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. करण दर्जेदार गोलंदाजी केली जाते सागरच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा झेल आणि मात्र सोप्पा झेल सोडला जातोय. फलंदाजाला जीवदान मिळतो इथनं आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकत असताना 34 धावा. गोलंदाजी बघितली आपण सागरची. 8 धावा देत असताना 4 गडी बाद केले जात आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं उदाहरण दाखवलं जात आहे गोलंदाज सागरच्या माध्यमातून. शेवटचं षटक आपल्या समोर येत असताना 4थं षटक प्रल्हाद नवीन 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज विशाल. स्ट्रायकेनला फलंदाज यश. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम इथनं केलं जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. वडवली संघ अप्रतिम गोलंदाजी दाखवली जाते. यावेळेस मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून माहिती हिट षटकार होतोय यशच्या बॅटमधून आणि षटकाराने धावसंख्या पुढे आकार घेत असताना धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 40 धावा. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथनं पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून. मिड विकेट वर क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत उचलून फेकी करतील आणि दुसऱ्या डावेचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद होतोय यश. गोलंदाज सजवत आहेत. राऊंड विकेट. यावेळेस क्लीन बोल्ट परफेक्ट यॉर्कर. फलंदाज अजून एक बाद होतोय. एक अजून एक फलंदाज आहे. 9 गडी बाद आहेत. एक्केचाळीस धावा आणि 42 धावेचं लक्ष असेल या सामना जिंकण्यासाठी वडवली संघापुढे.
चला पडले संघाचे संघनायक तसेच नांदिवली संघाचे संघनायक नाणेफेकी करण्यासाठी यायचे. दोन्ही संघाला विनंती असेल कर्णधार या त्वरित व्यासपीठावरती यायचं नाणेफेकी करण्यासाठी. गोलंदाज सौरभ ओव्हर द विकेट. यावेळेस स्वीपचा फटका. पहिला चेंडू चौकारासाठी पाठवत असताना दर्जेदार चौकार सतीश जाधवच्या बॅट मधून. सतीश ब्रावने मॅच जिंकवली तर सतीश वत्रे काका यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस ऑफ साइडचा फटका आणि आता मात्र फलंदाज बाद. बिग विकेट सतीश ब्रावो. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. विनीत स्ट्रायकिंगला येतात. प्रथमच फलंदाज प्रल्हाद. गोलंदाज सौरभ ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. यावेळेस प्रल्हाद स्ट्रायकिंगला पाहतोय. इथनं चांगली फलंदाजी दाखवावी लागेल प्रल्हाद याला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेते. मेडवता क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय. दुसरा आदरा वडवली संघाला.
पडले संघाचे संघनायक तसेच नांदिवली संघाचे संघनायक नाणेफेकी करण्यासाठी यायचं व्यासपीठावरती. कोणत्याही खेळाडूने मॅच जिंकून दिली वडवली संघाला तर अरविंद वत्रे काका यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मात्र 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतायत तोपर्यंत 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 ने धावसंख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती ती मात्र 7 धावा. चांगली गोलंदाजी दाखवली जाते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सौरभ या गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. पडले संघाचे संघनायक तसेच नांदिवली संघाचे संघनायक आउट द विकेट. यावेळेस डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वडवली संघाची धावसंख्या पाहतोय 7 धावा. पडले संघाचे संघनायक या आयोजकांची वारंवार विनंती केली जाते आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला नांदिवली संघाचे संघनायक आलेत. स्ट्रायकिंगला फलंदाज विनीत याला पाहतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. गोलंदाज कुणाल ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट मारण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी पाहिली आपण. किडकाली संघाची दर्जेदार गोलंदाजी. स्ट्रायकिंगला फलंदाज विनीत. यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत आहेत. उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 ने धावसंख्या होड्या सरकत असताना धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 9 या आकड्यावरती. विनीत. गोलंदाज कुणाल. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 ने धावसंख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. पंधरा चेंडू आणि 31 धावांची गरज असेल इथनं सामना जिंकण्यासाठी वडवली संघाला. सामना बॅलन्स आहे अजूनपर्यंत. इथनं दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेस अजून एक डॉट बॉल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे किडकाली संघाची.
गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आले होते. फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण केली जाते आणि एकने धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर किडकाली संघ वडवली संघाची चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. यावेळेस अजून एक गडी बाद होतोय. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटची कडा लागली होती आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज असेल इथनं. पडले संघाचे संघनायक नांदिवली संघाचे संघनायक या व्यासपीठावरती नाणेफेकी करण्यासाठी. आदरणीय वासुदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते दोन संघांमध्ये. यावेळेस पडले संघ नाणेफेकी जिंकली आहे. चला पडले संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले पडले संघाने. संत आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली वडवली संघाची. इथनं सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं जातोय क्षेत्ररक्षण करत असताना. किडकाली संघ चांगले क्षेत्ररक्षण दर्जेदार गोलंदाजी अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली इथनं किडकाली संघाची आणि मजबूत पकड निर्माण करत असताना इथनं किडकाली संघ. यावेळेस चेंडू हवे ते कोणती चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. अजून एक गडी बाद होतोय. लागोपाठ गडी बाद होत असताना इथनं दहा चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. तीन चेंडू बाकी असतील. यस 9 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल.
अप्रतिम गोलंदाजी केली जाते स्वप्नील याच्या माध्यमातून. यंग टॅलेंट आपण पाहतोय स्वप्नील. स्ट्रायकिंगला फलंदाज विनीत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. गौतम. सूरज नवीन फलंदाज जात आहेत नो स्ट्रायकिंगला. गोलंदाज सज्ज होत आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस नवीन फलंदाज जात असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित. शुभम चौथ्या षटकामध्ये शेवटचा षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून जात असताना फक्त एक धाव. एकने धावसंख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 14 धावा. एकतर्फी सामना होत असताना आपण पाहतोय सामना पूर्णपणे झुकला जातोय खिडकाली संघाच्या बाजूला. एव्हरेस्ट पुन्हा एकदा डॉट बॉल. शुभम चांगली गोलंदाजी करत असताना खिडकाली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो तोच गोलंदाज शुभम. यावेळेस लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. शुभम ओव्हर द विकेट. यावेळेस तिसरा चेंडू निर्धाव फेकत असताना यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेकी करतील तोपर्यंत फक्त एक धाव. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित. अप्रतिम गोलंदाजी केली जाते शुभमच्या माध्यमातून. यावेळेस यष्टीरक्षक बीड होत आहेत आणि नोचा इशारा येतोय. फ्री हिट 1+4 5 धाव मिळतील या चेंडूवरती. यावेळेस पूर्णपणे सामना झुकतोय तो खिडकाली संघाच्या बाजूने आणि सामना जिंकला जातोय खिडकाली संघ.
हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक वडवली संघ.